नेमकी तुमची मागणी आहे, कशासाठी तुम्ही इथं आंदोलन करताय, काय अडचण? आज आमचा आंदोलनाचा पहिला दिवस आहे. त्याचबरोबर आत्ताच आमच्या आजारी पडायला सुरुवात झालेल्या आहेत. आमच्या मागण्या आहेत त्या मी सगळ्यांना सांगितलेल्या आहेत. काय परिस्थिती आहे काय नाही आहे ते. माझ्या जर जीवाचं बरं वाईट झालं असेल माझ्या जीवाचं बरं वाईट जे काही होईल त्याला महाज्योती पूर्णपणे जबाबदार असेल. माझं हे शेवटचं आणि आखरी वाक्य असणार आहे. आणि त्याचबरोबर मी कुठलीही ट्रीटमेंट घेणार नाहीये जोपर्यंत परीक्षा रद्द होत नाही, जोपर्यंत सरसकट फेलोशिप दिली जात नाही. जे होईल ते होईल. ते अशी किती एकंदरीत तुम्ही सगळे आहात राज्यभरात, काय एकंदरीत कुठली परीक्षा आता झाली अलीकडे, त्याच्यामध्ये तुम्हाला तुम्ही हरकत सुद्धा घेतली? महाज्योती या संस्थेमार्फत गेल्या 2 वर्षापासून सरसकट फेलोशिप देण्यात येत होती. पहिल्यांदा महाज्योतीने असा निर्णय जाहीर केला की यावर्षी आम्ही परीक्षा घेऊ आणि फेलोशिप देऊ. ज्यावेळेस आमचे फॉर्म आलेत महाज्योतीचे, आम्ही फॉर्म फिलअप केला त्यावेळेस महाज्योतीने कुठलीही पूर्वकल्पना दिली नव्हती की 50च विद्यार्थी आम्ही घेणार आहोत किंवा 200 घेणार आहोत. जवळपास 1350 अशी विद्यार्थ्यांनी अप्लाय केलेले आहेत. अचानकपणे आमच्यावर परीक्षा लादली गेली. कुठल्याही सिलेबसची पूर्वकल्पना न देता परीक्षा लादली गेली. 8 दिवस आधी आम्हाला सिलेबस आला, परीक्षा घेण्यात आली. परीक्षा घेण्यात आली तर ती परीक्षा अक्षरशः फुटलेला पेपर आम्हाला देण्यात आला. 19चा जो 2019चा सीईटीचा पेपर होता, ऑप्शन किंवा क्वेश्चन शफल न करता सुद्धा त्यांनी तसा पेपर आम्हाला दिला. अक्षरशः फुटलेला पेपर आम्हाला दिला. ती परीक्षा देऊन आम्ही त्यावर ऑब्जेक्शन निवडलं. ती परीक्षा रद्द करण्यात आली आणि पुन्हा अन्यायकारक पद्धतीने या 10 जानेवारीला ही परीक्षा घेण्यात येणार आहे. तर आम्ही विद्यार्थी 38 दिवस आम्ही आझाद मैदान मुंबई येथे उपोषण केलं. त्या उपोषणाची आमची दखल घेतली गेली नाहीये. आता आमचा आज इथे आमरण उपोषणाचा पहिला दिवस आहे. आम्ही सगळे विद्यार्थी इथे मरण्याच्या तयारीने आलेलो आहोत अक्षरशः. आणि आमच्या मागण्या जोपर्यंत मान्य नाही होत, आम्हाला सरसकट आणि नोंदणी दिनांकापासून फेलोशिप जसं 29 डिसेंबरला बार्टीला देण्यात आली, अगदी त्याच प्रकारे आम्हाला महाज्योतीला सुद्धा तशीच देण्यात यावी. कारण आमची महाज्योतीची निर्मिती सुद्धा बार्टीच्या धर्तीवर झालेली आहे. तर त्यामुळे बार्टीप्रमाणे आम्हाला फेलोशिप नोंदणी दिनांकापासून आणि या सर्व विद्यार्थ्यांना सरसकट फेलोशिप देण्यात यावी अशी आमची शासनाकडे आणि प्रशासनाकडे मागणी आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.